आजपासून एक नवीन सिरीज आपण सुरू करणार आहोत इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टची. माझा फेवरेट आणि लॉच्या मुलांना अवघड वाटणारा असा सब्जेक्ट. त्या अगोदर या सिरीजला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता मला सबस्क्राईब आणि या व्हिडिओला लाईक करा. इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट हा 1872 मध्ये इंट्रोड्यूस करण्यात आला. आज आपण इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट 1872 बद्दल थोडक्यात पण स्पष्टपणे समजून घेणार आहोत. म्हणजेच एक ब्रीफ घेऊया या ॲक्टचं आणि नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक चॅप्टर बघू. जरी तुम्ही हा व्हिडिओमधील गोष्टी लक्षात ठेवल्या तरी तुम्ही एवढ्याच लेक्चरवर संपूर्ण पेपर सोडवू शकता. म्हणून संपूर्ण व्हिडिओ पाहायला विसरू नका. हा कायदा आपल्या दैनंदिन जीवनाशी थेट संबंधित आहे. जसे की आपण काही खरेदी करत असेल तेव्हा, कोणती सर्व्हिसचा वापर करत असेल तेव्हा, ऑनलाईन शॉपिंग एक उत्तम उदाहरण आहे कॉन्ट्रॅक्टचं. हा कायदा सर्वप्रथम 1 सप्टेंबर 1872 ही तारीख लक्षात ठेवा, खूप महत्त्वाची तारीख आहे. 1 सप्टेंबर 1872 ला अस्तित्वात आला, भारतात लागू झाला. बरेच MCQ मध्ये ही तारीख विचारली जाते, म्हणून लक्षात ठेवा. आता हा कायदा पूर्ण भारतात लागू आहे आणि हा कायदा ॲग्रीमेंट्स एन्फोर्स बाय लॉला गव्हर्न करतो. आता या ॲक्टचे ऑब्जेक्टिव्ह बघूया. कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय हे ठरवणे. बेसिकली डेफिनेशन्स या ॲक्टमध्ये आहेत आणि त्या सर्वात इम्पॉर्टंट आहेत. कोणत्याही दुसऱ्या ॲक्टमध्ये जो कॉन्ट्रॅक्टशी निगडीत असेल त्यामध्ये याच ॲक्टमधल्या डेफिनेशन्स वापरल्या जातात. त्याचप्रमाणे पार्टीजचे राईट्स, ऑब्लिगेशन्स, त्यांचे लिएबिलिटीज या सर्व या ॲक्टमध्ये दिलेले आहेत. त्याप्रमाणे काय ब्रीच जर झाला तर रेमेडीज सुद्धा याच ॲक्टमध्ये दिलेल्या आहेत. धिस ॲक्ट बेसिकली एन्श्युअर फेअरनेस अँड सर्टिनिटी इन ट्रान्झॅक्शन्स. These are the keywords: remedies, transactions, rights, obligations. Structure of the act. हा कायदा 2 भागात विभागलेला आहे. फर्स्ट, जनरल प्रिन्सिपल्स ऑफ द कॉन्ट्रॅक्ट, जे सेक्शन 1 to सेक्शन 75 मध्ये दिलेले आहेत. त्यानंतर स्पेशल कॉन्ट्रॅक्ट, तसेच सेल्स ऑफ गुड्स अँड पार्टनरशिप हे सुद्धा याच ॲक्टमध्ये अगोदर होते, पण आता त्यासाठी स्पेशल ॲक्ट बनवलेला आहे. चला कॉन्ट्रॅक्ट ॲक्टला सुरुवात करू. सर्वात अगोदर मिनिंग ऑफ कॉन्ट्रॅक्ट. कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय? सर्वात इम्पॉर्टंट सेक्शन एकदम रटून ठेवा, सेक्शन 2H, जो कॉन्ट्रॅक्टला डिफाईन करतो. काय असतो कॉन्ट्रॅक्ट? ॲग्रीमेंट एन्फोर्सेबल बाय लॉ. म्हणजे असं ॲग्रीमेंट जे लॉने एन्फोर्स केलेलं आहे. तर आता ॲग्रीमेंट म्हणजे काय? ॲग्रीमेंट म्हणजे प्रॉमिस प्लस कन्सिडरेशन, या दोघांनाही आपण डिफाईन करून घेऊ. आता प्रॉमिस म्हणजे काय? तर प्रॉमिस म्हणजे प्रपोजल प्लस एक्सेप्टन्स. प्रपोजल प्लस एक्सेप्टन्स इक्वल टू प्रॉमिस. म्हणजेच काय? प्रपोजल म्हणजे कोणी ऑफर केली, मला माझी गाडी विकायची आहे, आणि ती ऑफर जर तुम्ही एक्सेप्ट केली, हो मी ही गाडी घ्यायला तयार आहे, तेव्हा आपण त्याला प्रपोजल म्हणू. जर तुम्ही एखादी गाडी विकायला तयार असाल, प्रपोजल म्हणजे काय? प्रपोजल बेसिकली एक ऑफर असते, मला माझी गाडी विकायची आहे, हे झालं प्रपोजल. आणि जर तुम्ही ती एक्सेप्ट केली म्हणजे मी तुमची गाडी घ्यायला तयार आहे, हे 2 मिळून झालं प्रॉमिस. आणि जर या सर्व ट्रान्झॅक्शनमध्ये जर कन्सिडरेशन ॲड झालं, मी तुमची गाडी घ्यायला एवढे पैसे द्यायला तयार आहे, तेव्हा तो बनतो प्रॉमिस प्लस कन्सिडरेशन ॲग्रीमेंट. आणि जर हाच ॲग्रीमेंट एन्फोर्सेबल बाय लॉ असेल तेव्हा तो बनतो कॉन्ट्रॅक्ट. सेकंड स्लाइडवर जाऊ. लक्षात आलं? प्रॉमिस म्हणजेच ऑफर, प्रपोजल म्हणजेच ऑफर, सेक्शन 2A मध्ये दिलेलं आहे. त्यानंतर एक्सेप्टन्स
ते प्रपोजल तुम्ही एक्सेप्ट करसाल ते सेक्शन 2 मध्ये दिलेलं आहे. आपण त्याचा मराठीत सोप्या शब्दार्थ समजून घेतलेला आहे. हीच थेरी पूर्ण ऍक्टमध्ये लागू होते, म्हणून हे समजून घ्या. नंतर प्रपोजल प्लस एक्सेप्टन्स इक्वल टू प्रॉमिस, हे पण सेक्शन 2B मध्ये डिफाईन केलेलं आहे. त्यानंतर प्रॉमिस प्लस एन्फोर्सेबिलिटी म्हणजे एन्फोर्सेबल बाय लॉ इक्वल टू कॉन्ट्रॅक्ट. या स्लाइडचं स्क्रीनशॉट काढून ठेवा. यानंतर इसेन्शियल्स ऑफ व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट. त्यानंतर इसेन्शियल्स ऑफ व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट एक एक स्टेप बाय स्टेप बघू. सर्वात अगोदर ऑफर अँड एक्सेप्टन्स. ऑफर सेक्शन्स 2A मध्ये डिफाईन केलेला आहे. एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला केलेला प्रस्ताव. आय विल सेल माय बाईक फॉर 50,000. मला माझी बाईक 50,000ला विकायची आहे. हे काय झालं? ऑफर. तुम्हाला विकत घ्यायची आहे का? त्यानंतर एक्सेप्टन्स सेक्शन 2B मध्ये डिफाईन केलेलं आहे. एक्सेप्टन्स ही एक खासियत इथे लक्षात ठेवा. एक्सेप्टन्सची एक खासियत आहे, ते म्हणजे एक्सेप्टन्स पूर्ण आणि अटीविना असलं पाहिजे. कम्युनिकेशन केलं पाहिजे. म्हणजे एक्सेप्टन्समध्ये कोणतेही अट असायला नाही पाहिजे आणि प्रॉपरली कम्युनिकेट केलेले हवं, तरच ते एक्सेप्टन्स म्हटल्या जाईल. एक्सेप्टन्स मस्ट बी ॲब्सोल्यूट अँड अनक्वालिफाईड. एक्सेप्टन्स मस्ट बी कम्युनिकेटेड. बोलून सांगितलेलं, क्लिअर बोलून, ते लेखी चालेल पण क्लिअर हवं. सायलेन्स डज नॉट अमाउंट टू एक्सेप्टन्स. यानंतर लॉफुल कन्सिडरेशन सेक्शन 2D. काय असतं लॉफुल कन्सिडरेशन? कन्सिडरेशन म्हणजे काहीतरी बदल्यात मिळणे. जसं मी तुम्हाला बाईक देणार आहे, त्या बदल्यात तुम्ही काही पैसे देसाल, 50,000 रुपये, 60,000, जे आपल्यात ठरेल असेल. त्यानंतर जसं तुम्ही काम केलं, सर्व्हिसच्या बदल्यात पगार. नंतर प्रॉमिसच्या बदल्यात प्रॉमिसही लॉफुल कन्सिडरेशन कन्सिडर केल्या जाऊ शकते. कन्सिडरेशन मस्ट बी लॉफुल अँड रिअल, जसं पैसे, मनी. त्यानंतर इलिगल आणि इमॉरल नसायला पाहिजे. ॲग्रीमेंट विदाउट कन्सिडरेशन आर व्हॉइड. जर ॲग्रीमेंट विदाउट कन्सिडरेशन असेल तर ते व्हॉइड असते. बऱ्याच एक्झाममध्ये व्हॉइडेबल हे प्रश्न विचारले जातात. तर ॲग्रीमेंट विदाउट कन्सिडरेशन असेल तर तो व्हॉइड असतो. आता हा व्हॉइड कोणकोणत्या सिच्युएशनमध्ये नसेल, हे याच्यावर एक शॉर्टमध्ये नजर टाकू. कोणकोणत्या सिच्युएशनमध्ये व्हॉइड नसेल? इफ द ॲग्रीमेंट मेड अंडर नॅचरल लव अँड अफेक्शन, जसं गिफ्ट किंवा पास्ट व्हॉलंटरी सर्व्हिस, टाइम बेड डेप्ट, कर्ज वगैरे असेल, या 3 गोष्टी आहेत, लक्षात ठेवा. अधिक डिटेलमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूच. त्याकरिता सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यानंतर कॅपॅसिटी ऑफ पार्टीज सेक्शन 11. कॉन्ट्रॅक्ट करणारी व्यक्ती मेजर असायला हवी. कॅपॅसिटी ऑफ पार्टीज म्हणजे काय? कॉन्ट्रॅक्ट करायला कोण कॉम्पिटंट आहे त्याला आपण कॅपॅसिटी ऑफ पार्टीज म्हणतो. सर्वात महत्त्वाचं जी पार्टी आहे ती मेजर असायला हवी, म्हणजे 18 वर्षापेक्षा जास्त त्यांचं वय किंवा 18 वर्ष असायला. त्यानंतर साऊंड माइंड असायला हवी आणि नॉट डिस्क्वालिफाईड बाय लॉ. इथे या स्टेटमेंटवर लक्ष द्या. मायनर्स ॲग्रीमेंट इज व्हॉइड अप इनिशियो. जर मायनरने ॲग्रीमेंट केले तर ते ॲग्रीमेंट सुरुवातीपासून अवैध असते. इथे एक लँडमार्क जजमेंट लक्षात ठेवा. मोहारी बीबी वर्सेस धर्मोदास घोष. मोहारी बीबी वर्सेस धर्मोदास घोष या केसमध्ये एक मायनरच्या ॲग्रीमेंट बद्दल हे लँडमार्क जजमेंट आहे. डिटेलमध्ये पुढील व्हिडिओमध्ये बघूच. त्यानंतर फ्री कन्सेंट सेक्शन 13 ते 22 यामध्ये फ्री कन्सेंटचे सेक्शन्स आहेत. कन्सेंट फ्री असायला हवी. कोणताही कॉन्ट्रॅक्ट करताना कन्सेंट फ्री असायलाच हवी. कन्सेंट मस्ट बी फ्री. absence of free consent makes contract voidable.
या शब्दावर लक्ष ठेवा. अब्सेस ऑफ फ्री कन्सेंट व्हॉइडेबल, मायनर्स कॉन्ट्रॅक्ट व्हॉइड अब इनिशियो, असेच MCQ बनल्या जातात. फॅक्टर्स अफेक्टिंग फ्री कन्सेंट या सेक्शन नंबर लक्षात ठेवा. कोर्जन सेक्शन 15 मध्ये दिलेलं आहे. अनड्यू इन्फ्लुएन्स सेक्शन 16, फ्रॉड सेक्शन 17, मिसरिप्रेझेंटेशन सेक्शन 18 आणि मिस्टेक सेक्शन 20 ते 22. हे सिक्वेन्सही बऱ्याचदा विचारल्या जाते. लक्षात ठेवण्यासाठी CUFMM ही सिक्वेन्स आहे. CUFMM शॉर्टमध्ये या कन्सेप्टवर एकदा नजर टाकू. कोअर्जन म्हणजे काय? सेक्शन 15 मध्ये दिलेलं आहे. गुन्हा करण्याची धमकी किंवा बेकायदेशीरपणे माल अडवला, हे त्याचे उदाहरणं. हे झालं कोअर्जन. अनड्यू इन्फ्लुएन्स म्हणजे काय? सेक्शन 16. एक पक्ष दुसऱ्यावर दबाव टाकत आहे, पण तो पक्ष इन्फ्लुएन्सच्या स्टेटमध्ये असायला हवा. जसं की एक डॉक्टर आणि पेशंटचा नातं किंवा टीचर किंवा स्टुडंटचं नातं, तेव्हा अनड्यू इन्फ्लुएन्स येईल. त्यानंतर फ्रॉड सेक्शन 17, जाणून बुजून खोटं बोलणे, दुसऱ्यापासून कोणती गोष्ट लपून ठेवणं. त्यानंतर मिसरिप्रेझेंटेशन सेक्शन 18, इनोसंटली चुकीची माहिती देणे, म्हणजे त्यालाच माहिती नव्हतं पण तरी त्यांनी चुकीची माहिती दिली, त्याला आपण मिसरिप्रेझेंटेशन असं म्हणतो. नंतर किंवा मिस्टेक्स, असे फॅक्टर्स आहेत जे फ्री कन्सेंटला अफेक्ट करतात. यानंतर लॉफुल ऑब्जेक्ट सेक्शन 23, कॉन्ट्रॅक्ट कसा असायला हवा? तो इल्लीगल आणि इमॉरल नसायला हवा. जसं की एखादा स्मगलिंगचा कॉन्ट्रॅक्ट, तो कॉन्ट्रॅक्ट मानला जाणार नाही. त्यानंतर तो पब्लिक पॉलिसीच्या विरोधात नसावा. वेजरिंग ॲग्रीमेंट आर व्हॉइड, वेजरिंग ॲग्रीमेंट व्हॉइड म्हणून पकडल्या जाईल. वापस व्हॉइड शब्दाला लक्षात ठेवा. ॲग्रीमेंट इन रिस्ट्रेंट ऑफ ट्रेड मॅरेज नसायला हवा. फॉर एक्झाम्पल स्मगलिंग कॉन्ट्रॅक्ट व्हॉइड, जसं रिश्वतचा एखादा कॉन्ट्रॅक्ट, ब्रायबरी कॉन्ट्रॅक्ट, हे पण व्हॉइड समजलं जाईल. सेक्शन 25 ते 30च्या मधात नॉट एक्सप्रेसली डिक्लेअर्ड व्हॉइड हे सेक्शन्स दिलेले आहेत. काही ॲग्रीमेंट कायद्यानुसार व्हॉइड आहेत. सध्या हेडिंगच लक्षात ठेवा. यामध्ये सर्वात अगोदर येतो रिस्ट्रेंट ऑफ मॅरेज. जो ॲग्रीमेंट रिस्ट्रेंट ऑफ मॅरेज करतात त्यांना व्हॉइड ॲग्रीमेंट म्हटलं जाईल. त्यानंतर रिस्ट्रेंट ऑफ ट्रेड, नंतर वेजरिंग ॲग्रीमेंट एक्सेट्रा आर हेल्ड ॲज व्हॉइड ॲग्रीमेंट्स. त्यानंतर ॲग्रीमेंटचे मेन टाईप्स बघून घेऊ. सर्वात अगोदर फॉर्मेशननुसार एक्सप्रेस कॉन्ट्रॅक्ट, इम्प्लाइड कॉन्ट्रॅक्ट किंवा कॉसी कॉन्ट्रॅक्ट. त्यानंतर व्हॅलिडिटीनुसार जसे व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट, काही व्हॉइड कॉन्ट्रॅक्ट, व्हॉइडेबल कॉन्ट्रॅक्ट, इलिगल कॉन्ट्रॅक्ट. नंतर परफॉर्मन्सनुसार एक्झिक्युटेड कॉन्ट्रॅक्ट, एक्झिक्युटरी कॉन्ट्रॅक्ट. हे झाले काही कॉन्ट्रॅक्टचे टाईप्स. त्यानंतर कॉसी कॉन्ट्रॅक्ट एक महत्त्वाचा सेक्शन 68 to 72 मध्ये कॉसी कॉन्ट्रॅक्ट बद्दल बोललेलं आहे. हे खरे कॉन्ट्रॅक्ट नसतात पण लॉ ऑब्लिगेशन इम्पोज करतो. जसं मायनरला नेसेसिटीज देणे, मायनर कोणता ॲग्रीमेंट करू शकत नाही, तरी लॉ हा ॲग्रीमेंट स्वतःहून इम्पोज करतो, जेणेकरून मायनर्सच्या भल्यासाठी. त्यानंतर याच्यात एक महत्त्वाची कन्सेप्ट आपण नंतर बघू, त्याची हेडिंग फाइंडर ऑफ लॉस्ट गुड्स. त्यानंतर मिस्टेकने किंवा कोणाला पैसे देणे वगैरे यामध्ये येते. नो अनजस्ट एनरिचमेंट मस्ट बी इन कॉसी कॉन्ट्रॅक्ट. त्यानंतर डिस्चार्ज ऑफ कॉन्ट्रॅक्ट कधी संपतो? डिस्चार्जमध्ये 2-3 गोष्टी आहेत. सर्वात महत्त्वाची परफॉर्मन्सने कॉन्ट्रॅक्ट संपतो, किंवा म्युच्युअल ॲग्रीमेंट, दोघात समझोता झाला की ॲग्रीमेंट संपतो, किंवा इम्पॉसिबिलिटी, ॲग्रीमेंटचं परफॉर्मन्स करण्यात पॉसिबलच नाही. त्यानंतर लॅप्स ऑफ टाइम, वेळ संपली की कॉन्ट्रॅक्ट ॲटोमॅटिक डिझॉल्व्ह होऊन जाईल. नंतर जर ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट झाला असेल तरीही कॉन्ट्रॅक्ट संपतो, म्हणजेच डिस्चार्ज होतो. या ॲक्टमध्ये ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट आणि त्याच्या रेमेडीज सुद्धा दिलेल्या आहेत. रेमेडीजमध्ये डॅमेजेस सेक्शन 73 to 75 मध्ये बोललेले आहे डॅमेजेस बद्दल. त्याच्यानंतर स्पेसिफिक परफॉर्मन्स,
इंजेक्शन, नंतर रेसिशन, क्वांटम मेरियट डिटेल, रिसिशन, क्वांटम मेरियट डिटेलमध्ये पुढील व्हिडिओमध्ये बघूच. त्याकरिता लाईक सबस्क्राईब करून ठेवा आणि काही क्वेश्चन सजेशन असतील तर मला या इंस्टाग्राम ID वर DM करा. डॅमेजेस पुनेटिव्ह नसतात, कंपल्सरी असतात. लँडमार्क केस यामध्ये हार्डली व्हर्सेस बॅकसेंड आले. त्यानंतर स्पेशल कॉन्ट्रॅक्टमध्ये सर्वात अगोदर इंडेमनिटी कॉन्ट्रॅक्ट सेक्शन 124 नुकसान भरपाई देण्याचे वचन. नंतर कॉन्ट्रॅक्ट ऑफ गॅरंटी यामध्ये 3 महत्वाच्या कन्सेप्ट. अगोदर श्युरिटी, नंतर प्रिन्सिपल डेप्टर जो पैसे देतो आणि क्रेडिटर ज्याला पैसे दिले जातात तो. त्यानंतर बेलमेंट अँड प्लीज सेक्शन 148 यामध्ये माल दिला जातो, विशिष्ट पर्पजसाठी माल दिला जातो. फॉर याचे एक्झाम्पल. त्यानंतर एजन्सी सेक्शन 182 यामध्ये एजंट ऍक्ट ऑन बिहाफ ऑफ प्रिन्सिपल. हे काही स्पेशल टाइप्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट आहेत या सेक्शनमध्ये डिस्कस केलेले. शेवटी एवढं सांगतो, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट हा व्यवहाराचा पाया आहे. तो सर्टेनिटी आणि फेअरनेस आणतो. म्हणून प्रत्येक कॉन्ट्रॅक्ट ॲग्रीमेंट नसतो, पण प्रत्येक ॲग्रीमेंट कॉन्ट्रॅक्ट म्हणून प्रत्येक कॉन्ट्रॅक्ट ॲग्रीमेंट असतो, पण प्रत्येक ॲग्रीमेंट कॉन्ट्रॅक्ट नसतो. एव्हरी कॉन्ट्रॅक्ट इज अन ॲग्रीमेंट, बट एव्हरी ॲग्रीमेंट इज नॉट अ कॉन्ट्रॅक्ट. Keep in touch for further lectures and like, share, subscribe. Thank you.